जो एक आवाज आहे तोच राहू दे. आता काहीच कमी जादा करायची गरज नाही. जेवढे लोक आहेत तेवढ्याला विदाऊट माईकसुद्धा काम चालतं. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना.
प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून संतांच्याकडे गेल्यानंतर आपल्या जीवनात नेमकं काय मिळायला पाहिजे आणि नेमकं आपल्याला काय मिळाल्यानंतर आपल्या जीवनाचा उत्कर्ष होणार आहे आणि संतांकडे जाऊन काय कसं मिळवून घ्यायचं या सगळ्या गुंता जो आहे ह्याची उकल करणारा आणि थोडक्यात जर सांगायचं तर जर एक दुसऱ्या अंगानं जर त्याला बघितलं तर थोडी संतांची ओळख सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल थोडं अभंगाच्या अगोदर थोडीशी प्रस्तावना कार्यक्रमासंदर्भात ती अशी की गत 4 वर्षापासून चालू असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहांतर्गत आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, बरोबर ना? 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे जे परमस्नेही देवडे काका जे आहेत त्यांच्यामार्फत आलेला हा सेवेचा निरोप आणि त्यांच्याकडून मिळालेलं हे आमंत्रण, त्या आमंत्रणाअंतर्गत आज सेवेला यायचं सौभाग्य प्राप्त झालं. तसं जर हा सप्ताह बघितला आपण तर थोडा जरा वेगळ्या मुहूर्तावर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की अनेक जागेवर जे सप्ताह होतात तर सप्ताहाची सुरुवात होते रामनवमीला, बऱ्याच जागेवर काला असतो किंवा रामनवमीपासून सुरुवात होते आणि हनुमान जन्मोत्सवाला बऱ्याच जागेवर काला असतो. पण आता झालंच असे शहरात म्हणा, गावागावात म्हणा, इतक्या प्रचंड संख्येनं सगळे सप्ते कीर्तन प्रवचन एवढ्या भरमसाठ संख्येनं काम झालं की तसं तुम्ही ही जी तारीख ठेवलेली ना ही थोडी श्रोतृवर्गाकरता सुद्धा खूप चांगली. त्याचं कारण त्याचं मन असतं अनेक जागेवर जायचं, पण शरीर एकच आहे ना, सगळीकडे कसं शक्य? इकडे एखाद्या कार्यक्रमाला जायचं तर एखादा कार्यक्रम आपला मागे पुढे होऊन जातो. पण तुम्ही हे हनुमान जन्मोत्सवाला या उत्सवाची सुरुवात केली आणि पुढे काला त्या अनुषंगाने 8व्या दिवशी यायला पाहिजे. पण थोडं एक कीर्तन जास्त असल्यामुळं हा जरा 9 दिवसाचा सप्ताह आहे. तसं सप्ताह म्हणलं तर 7 दिवसाचा पाहिजे, पण त्याला आपण 8 दिवसाचा केला, हरकत नाही. शेवटी नामस्मरणाचा तो विषय आहे, कीर्तनाचा विषय आहे. तुम्ही 8 दिवस काय त्याला काही महिना जरी केलं तरी ती गोष्ट कमीच आहे. पण धावत्या युगात आपल्या सगळ्यांना जेवढं शक्य होतं आहे, कारण सामुदायिकरित्या जर एखादा उत्सव करायचा म्हणलं तर त्याला थोड्याशा मर्यादा असतात. सगळ्याच गोष्टीच्या त्याला मर्यादा आहेत. एक तर सगळ्यात अगोदर ती जागा, त्या जागेचं सगळं नियोजन, वाजवणारे आहेत, टाळकरी आहेत, हे माईक सिस्टीम आहे आणि नित्यानं आपल्याला तेवढा वेळही देता येत नाही. जर सार्वजनिक जर एखादी साधना करायची तर प्रत्येकाला एकाच वेळेला कसा वेळ मिळेल? शक्य गोष्ट नाही ती. तरी पण एवढ्या सगळ्या धावपळीच्या जीवनात आपण तेवढे 8 दिवस 10 दिवस जे आहेत ते आपल्या कॉलनीत होणारा सप्ताह, आपल्या परिसरात होणारा सप्ताह याला आपण निश्चित देऊ शकतो. आणि आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की नंतर सुरू होणारा सप्ताह असल्यामुळे सगळ्यांना मिळणारी फुरसत किंवा सगळ्यांना मिळणारा वेळ हे या सप्त्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तसं थोडंसं चर्चा अगोदर झाली होती की ह्या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे कोण करतं आहे,
कसं काय कुठे कार्यक्रम, कारण नवीन जागा आहे, माझ्याकरता नवीन आहे. कदाचित एखाद्या वेळेस बाबा येऊन गेले असतील तर मला त्याविषयी कल्पना नाही, झालं असेल एखादं कीर्तन अगोदर. पण पहिल्याच वर्ष माझं इथं येणं झालं आहे आणि ऐकायलाही मी कधी इथं आलेलो नाही. पण रस्त्यात थोडी चर्चा अशी झाली की हे जे सप्ताह आहे, या सप्त्याचं जास्तीत जास्त नियोजन जे आहे ते महिला वर्गाकडे आहे. म्हणजे महिला वर्ग जे आहे त्या महिला वर्गांनी याला जास्त उत्स्फूर्तपणे सगळा सहभाग घेतलेला आहे. तसं मार्गदर्शन करणारे आमचे हरिभक्तपरायण माधव महाराज पित्तरवाडा, तसं तर त्यांच्या नियोजनात शहरात किती सप्ते होत असतील हे त्यांचेही त्यांना माहीत नसते. आणि प्रत्येक जागेवर मी बघतो ते आणि त्यांचं शिष्यमंडळ कोणी ना कोणी त्याला उपस्थित आहेच. काय महाराजांनी सगळीकडे शिष्यवर्ग तयार केला आणि सगळीकडे कसं काय उपस्थित राहतात. कधी कधी तर मला असं वाटतं की 2-2, 4-4 रूपं घेऊन तुम्ही उपस्थित आहे काय. आणि त्या ह्याच्यामुळे तुम्ही सगळीकडेच मला दिसता, अनेक जागेवर कुठेही गेलं का कोणीतरी हजर आहेच. पण विशेष सांगण्याची गोष्ट की त्यांच्या मार्गदर्शनावर आणि सगळ्या महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि तसं महिला वर्ग जे आहे ना, महिला वर्गाकडं सगळंच पावर आहे बरं. आमचे बाबा विनोदाना सांगत असतात, जर आपल्याला जर बघायला गेलं आपण तर अशी कोणतीच शक्ती अशी नाही की आपण ती दुसरीकडून मिळवू शकतो. महिला वर्गाकडेच सगळं आहे. ते बुद्धी मिळवायची असली तर कुठं जावं लागतं, सरस्वती मातेकडेच जावं लागतं. जर तुम्हाला धन प्राप्त करून घ्यायचं आहे तर ते पण लक्ष्मी मातेकडे. शक्ती जर प्राप्त करून घ्यायची असली तर तीसुद्धा जगदंबाकडेच. तसं सगळं हे जे काम आहे हे महिला वर्गाकडे जास्तच आहे. सगळंच्या सगळं जर बघायला गेलं आपण तर त्यांच्याच ह्याच्यावर हे सगळं चाललेलं विश्व आहे. आणि तसं तुमच्या आमच्या सगळ्यांची निर्मितीलाच कारणीभूत आहेत. जर मातृवर्ग नसला असता तर जन्म देणारं कोण आहे त्याला. त्यामुळे त्यांनी त्याच्यात हिरिरीनं सहभाग घेणं ह्याच्यात काही नवलच नाही. त्याचं कारण त्यांच्याकडे ही सगळी शक्ती आहेच, फक्त त्याला एका जागेवर आणून त्यांनी आपल्या मनाचा संकल्प तयार केला आणि त्या संकल्पातून जे आहे या सेवेला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घरोघर जाऊन प्रत्येकाने त्या गोष्टीकरता सहकार्य तयार केलं. त्यामुळे एकदा विशेष त्या सगळ्या लोकांचं कौतुक करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल आणि ज्या मुहूर्तावर हा सप्ताह आहे, श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त असणारा हा सप्ताह. तसं हनुमंतराय जे आहेत हे संत आहेत, साधू आहेत. आणि साधूंचा जो सोहळा आहे, साधूंच्या निमित्ताने होणाऱ्या सेवेला भगवान स्वतः उत्स्फूर्त असतात. भगवान असं सांगतात की मी स्वतः त्या गोष्टीकरता तयार आहे. त्यांना त्यांचं नाव घेतलेलं एवढं आवडतं की जेवढं त्यांना त्यांचं स्वतःचं नाव घेतलेलं सुद्धा आवडत नाही. जर तुम्ही साधू संतांविषयी जर एखादी गोष्ट करता असली, त्यांना अधिष्ठान मानून जर एखादी गोष्ट असली तर ते विशेष भगवंताला आवडणारी गोष्ट आहे. आणि त्यातली त्यात हनुमंतराय जे आहेत ते रामप्रभूंचे अतिशय प्रिय आहेत. एवढे प्रिय आहेत की रामप्रभूंना त्यांच्यापेक्षा दुसरं कोणीच प्रिय नाही. आणि त्याचं कारणही तसंच आहे की हनुमंतरायांचं पूर्ण जीवन जे आहे ते पूर्ण जीवन रामप्रभूंना समर्पितच आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक जी गोष्ट आहे ती रामप्रभूंकरताच आहे. आणि या कथेसंदर्भात किंवा एखाद्या कीर्तन संदर्भात जसं आपण म्हणतो की रामकथा जर असली तर तिथं हनुमंतराय जसे येऊन बसतात, तसं जर हनुमंतरायांच्या जन्मोत्सवानिमित्त जर हा सप्ताह असेल तर हे निश्चित आहे की इथं रामप्रभू येऊन बसलेले आहेत. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एकदा जगन्नाथपुरीला एक महात्म्याची कथा चालू होती आणि महात्मा जे आहेत, महात्मा हनुमंतरायाचंच चरित्र सांगत होते. पण महात्म्याची एक सवय अशी होती की रोज श्रोतृवर्गाला दुसऱ्या दिवशी सकाळी आले कि भक्तगणों कल हमने क्या सुना, कहाँ पर हम रुक गए, बस वहाँ बताइए, वहाँ से आगे हम शुरू करेंगे. हिंदी भाषिक वर्ग होता, हिंदीमध्ये महाराज बोलायचे आणि असं विचारायचे रोज की आपण काल कुठपर्यंत आलो होतो, तुम्ही सगळे आम्हाला सांगा तर आपण सुरू करू. आणि बऱ्याच वेळा श्रोतृवर्ग लक्षात ठेवतात
की काल कुठपर्यंत विषय आला होता किंवा कालच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला. बहुतांश श्रोतृवर्ग जो आहे तो लक्षात ठेवतो. कदाचित एकदम नाही सांगता येणार, पण त्याच्या लक्षात असतो. नाही तर काहीतरी विषय तरी त्याच्या लक्षात असतो. पण नेमकं असं झालं की रोज सगळे लोक सांगायचे आणि एक दिवशी महाराजांनी विचारलं आणि पुढची गोष्टच कोणाला लक्षात यायला तयार नाही की बाबा नेमकं काल कुठं महाराज थांबले, काल कुठं विषय झाला. तर दिवसभर गणगण असते, डोक्यात काहीतरी विचार असतात. कथा ऐकून गेले तर कथेच्या संदर्भात विचार आपला टिकून राहील हे शक्य नाही. कारण काहीतरी घरात असा एखादा काम असतं की कधी कधी कथेतून गेल्याबरोबर 5 मिनिटात जी कथा आहे ती सगळीच्या सगळी वॉशआउट होऊ शकते. एवढं ह्या कलियुगाचं खूप मोठं स्ट्रॉंग कार्यक्रम. जसं एखादं कीर्तन, एखादी कथा जी आहे ना, ते महिला वर्ग जेव्हा ते तवा गरम करतात आणि ते तवा गरम केल्यावर जसं असं पाणी मारून पाहतात गरम झाला का नाही, तर ते पाणी जसं असं चर जळून जावं तसं हे कथा कीर्तन या गोष्टी ज्या आहेत त्या एका मिनिटात अशा चर जळून जातात जेव्हा संसारात आपण परत जातो. आणि तसं श्रोतृवर्गांचं झालं ना, आठवायला तयार नाही कुठे. महाराजांचा तर नियम, जर तुम्ही सांगितलं तर कथा चालू, अन्यथा आपली कथा बंद. महाराजांनी 2-5 मिनटं नामस्मरण केलं, कोणत्याही श्रोत्याला आठवायला तयार नाही. महाराजांनी अजून 10 मिनटं नामस्मरण केलं आणि महाराजांनी सांगितलं आजची कथा उद्या होईल. दुसऱ्या दिवशी आले, पण त्यावेळेस यूट्यूब वगैरे ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. जे काय असेल ते बुद्धीवर. आता एकदा विसरलंच पुढं लक्षात येतं आहे परत. दुसऱ्या दिवशी कोणाला आठवायला तयार नाही. आणि असे 2 दिवस झाले. आणि तिसऱ्या दिवशी जे आहे, तिसऱ्या दिवशी त्या महाराजांच्या स्वप्नात हनुमंतराय गेलेत, रामप्रभू गेलेत. आपलं हनुमंतरायाविषयी विषय चालू. रामप्रभू त्यांच्या स्वप्नात गेले आणि रामप्रभूंनी सांगितलं की इथपर्यंत विषय झाला होता, इथून कथा महाराज पुढं घ्या, कथा मला ऐकायची, त्या बाकीच्या श्रोतृवर्गाचं मला काही घेणं देणं. म्हणजे सांगायचा उद्देश असा की जिथे जिथे असे कथा वगैरे आहे आणि जर साधू संतांच्या विषयी जर हे असलं, स्मरण असलं, साधू संतांच्या जन्मोत्सवानिमित्त जर असला, पुण्यतिथीनिमित्त जर सप्ताह असला, तर तिथं निश्चित जे आहेत ते प्रभू रामचंद्र किंवा जे काही तिथं उपास्य दैवत असेल ते निश्चित उपस्थित असते. विठ्ठल विठ्ठल. तसंच या सगळ्या सप्ताहाला प्रत्यक्ष रामप्रभूंची सुद्धा उपस्थिती आहेच. शेवटी या सगळ्या गोष्टी भावावर आडूड जर झाला आपण तरच आपल्याला लक्षात येतं. आपला भाव जसा असला तसा देव तिथं प्रगट होत असतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अनुषंगानं असल्यामुळे आणि ही 5व्या दिवसाची जी कीर्तन सेवा आहे ही माझ्या वाटेला आलेली आहे. आज जो आपण सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये महाराज आपल्या मानवी जीवनातल्या लाभाविषयी गोष्ट करतात. नेमका कोणत्या लाभाविषयी गोष्ट करतात हे आपण थोडं पुढे बघणार आहोत. पण आपल्या प्रत्येक मानवाची जी ओढ आहे, जी धावाधाव आहे, ती विशिष्ट लाभ मिळवण्याकरताच चाललेली आहे. आपण ज्या परिस्थितीत आता सध्या आहोत त्यापेक्षा काहीतरी विशेष लाभ आपल्याला मिळाला पाहिजे याच्याकरता रात्रंदिवस आपली तडफड चालू आहे. जो ज्या परिस्थितीत आहे तिथं तो समाधानी नाही. त्याला वाटतं आज जर आपण इथं आहो, तशी तर आपली ती जी उडी आहे ती उडी सगळी संसाराच्याच अंगण असते. ज्याला एखाद्याला 1000 रुपये मिळत असले तर त्याला वाटतं या 1000 रुपयाचे कधी 10,000 रुपये होतील, पुढचा शून्य कधी वाढेल. त्या 10,000वाल्याला वाटतं की 1,00,000 रुपये कधी मिळतील, 1,00,000वाल्याला मिळतं करोड रुपये कधी मिळतील. हे खूप पैसे वाढत वाढत जरी गेले तर एखादं काहीतरी पद, काहीतरी प्रतिष्ठेचं एखादं जर विषय असला तर तो कसं वाढेल. हा सगळ्या लाभाच्याच अनुषंगानं आपली रोजची धावाधाव चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म घेतला, सर्व सुखाची आशा
सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्वांची जी ओढ आहे ती सुखप्राप्ती करता आहे, लाभा करता आहे. जो आपला मूळ विषय चालू आहे, लाभाच्याच अनुषंगानं आपण नित्यानं तडफड करतो आहे. मुळात तो किती पदरात पडतो आहे ते आपण अजून सांगू नाही शकत. फक्त बोलण्याचा उद्देश एवढाच की हाच जर लाभ महाराजांनाही अपेक्षित जर असला असेल तर मग महाराजांच्या ना आपल्या बोलण्यात काय फरक राहिला. आपणही तेच करतो ना. महाराजांनी अनेक जागेवर सांगितलेलं आहे की आपण याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतोच आहे महाराज. मग तुमचा असा कोणता वेगळा लाभ आहे की तुम्ही सांगतायत की हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आम्ही लाभाकरता रात्रंदिवस तळमळ करतोच आहेत. आमची रात्रंदिवस त्याच्याकरताच ओढ आहे. आपण नेहमी म्हणतो वाढावे संतान, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे मग यात तुकाराम महाराज असं वेगळं काय आपल्याला सांगत. आपण लाभा करतात ती गोष्ट रात्रंदिवस आपली चालूच आहे. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. अहो एवढे महाराज आम्ही त्याची चिंता करतोय की रात्रंदिवस त्याच्याकरताच आमची तळमळ चालू आहे. ती एवढी चिंता आहे की एक गृहस्थाच्या घरी जे आहे ते 12 महिने पुरेल एवढं धान्य नव्हतं आणि 11 महिने पुरेल एवढं त्याच्या घरात धान्य होतं. आणि त्याचीसुद्धा चिंता पुढे की उरलेला जो 1 महिना आहे तो 1 महिना आपण कसा काढणार आता. मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक काम करू म्हणे, सुरुवातीचा 1 महिना उपवास करू आणि 11 महिने पुरेल एवढं धान्य घरात आहे. मग सगळ्यांनी उपवास केला आणि जे उरलेलं धान्य आहे ते मग 10व्या 12व्याला कामं आलं. कारण 1 महिना उपवास केल्यानंतर राहणारच कसं. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश एकच की त्याच्याकरताच सगळ्यांची तळमळ आहे, त्याच्याकरताच सगळेजण धावपळ करतात. आणि मग महाराजांचं जे म्हणणं आहे मग नेमका तो लाभ काय आणि हा लाभ काय. जर तोच लाभ मिळवायचा तर मग महाराजांच्या मागे कशाला जायचं. आम्ही तर आजकाल साधू संतांकडे हा लाभ मिळवण्याकरता जातोच आहे. महाराज तुमच्याकरता वेगळं काय यायचं. तसं तर सध्या असं झालं आहे की आपण साधू संतच त्यांना म्हणायला लागलो. सुरुवातीलाच असं सांगतात लोक, आमचं बरोबर चाललं नव्हतं. जेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे जायला लागलो तुम्हाला सांगतो काहीच नव्हतं, खायला प्यायला नव्हतं घरात, पण एवढं वाढलं आहे सगळं त्यांच्या कृपेनं. आता मला एक गोष्ट सांगा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात साधू संतांची ओळख दाखवणारा सुद्धा अभंग आहे बरं. हे आयडेंटिटी कार्ड आहे. ह्याच्यावर जे लिहिलेलं आहे या अभंगात हे सगळं जर तिथं ॲवेलेबल असलं तर तेच साधू संत. विठ्ठल विठ्ठल आणि आपण सगळेजण जातोच. त्याच्याकरताच आपल्याला चालू आहे ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा. आपण तर तसं भगवंताकडे जरी गेलो तर भगवंताकडे सुद्धा परमार्थाची गोष्ट आपल्याला करताना आपण दिसतो, पण संसाराच्याच गोष्टीची प्राप्ती करण्याकरता आपण भगवंताला पकडलेलं आहे. एखाद्या साधू संतांनाही त्याच्याकरताच पकडलेलं आहे. आमचे एक नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांशी सहजच बोलणं झालं. त्यानं मला असं सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी, नाव कशाला घ्यायचं विनाकारण, अमुक अमुक ठिकाणचे अमुक अमुक संत आहेत म्हणे, त्यांचा आशीर्वाद एवढा पॉवरफुल आहे म्हणे महाराज. त्यांनी जर एकदा सांगितलं ना म्हणे त्याची संसाराची गाडी अशी बुलेट ट्रेनसारखीच चालायला लागते. आता कधी कधी दया वाटते की आपण नेमकं आता काय बोलावं ह्यांना. बरं बोलूही नाही शकत कारण एवढा ओघ खतरनाक चालू आहे की आपण त्यांच्या नादी लागणं म्हणजे आपली शक्ती विनाकारण वाया घालणं. पण जे खरोखरच ग्रंथाचं अवलोकन करतात किंवा ज्यांना या मार्गात काहीतरी प्रवेश ज्यांचा झालेला आहे, भलेही तो सिनियर KG ज्युनियर KG नर्सरी तो कोणता का असेना, पण जर प्रवेश झालेला आहे, जर आता आपल्याला कळतं आहे की खरा लाभ म्हणजे नेमका काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर साधू संतांचं जे वाङ्मय आणि त्याच्यातला जो लाभ आहे आणि आपल्याला जे वाटतं आहे तो जर लाभ जर साधू संतांकडे जर तोच अपेक्षित असला तर साधू संतांना आपल्यामध्ये काय फरक राहिला.
तर त्याचं मूळ उत्तर असं आहे की साधू संतांना तो लाभ अपेक्षित नाहीच आहे. साधू संतांकडे एक वेगळा लाभ आहे आणि त्या लाभाकरता महाराज सांगतायत आपल्याला. जर महाराजांना अपेक्षित असलं असतं तर महाराजांनी असे अभंग लिहिलेच नसते. न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न मिळो खावया न वाढो संतान. संतान परिहा नारायण कृपा करी, कृपा करी. ही खरी तुकाराम महाराजांची मागणी. त्यांना भगवंताची कृपा अपेक्षित आहे. परिहा नारायण कृपा करी. जे अगोदर सांगितलं वाढावे संतान वगैरे ही सगळी सांसारिक लोकांची, तुम्हा आम्हाची ती अपेक्षा आहे. पण साधू संतांची जर अपेक्षा आपण बघितली तर त्यांना केवळ आणि केवळ भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे आणि त्याच लाभाच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्या जीवनाचा प्रवास करायचा आहे. आणि तुम्हाला आम्हालाही तसाच एक उपदेश महाराज करतात. त्या जर उपदेशावर जर आपण आरूढ झालो तर नेमका खरा जो लाभ आहे तो आपल्याला निश्चित आपल्या जीवनात मिळू शकतो. बरं, जर दुसरी गोष्ट जर आपण बघायला गेलो तर इतर जे लाभ आहेत, जे संसारी जीवांना जे अपेक्षित आहेत, हे काय साधू संत देऊच नाही शकत का? निश्चित देऊ शकतात. तेही लाभ ते साधू संत तुम्हाला देऊ शकतात. फक्त मिळवायचं काय न मिळवायचं काय हे आपल्या आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. इतर जर लाभ ते देऊ शकत नसले असते तर त्यांच्याकडे त्या सगळ्या शक्ती आहेत. तुम्ही अनेक साधू संतांचं जीवन बघा. त्यांच्या जीवनात जर आपण बघितलं तर नामदेवरायांच्या जीवनातला प्रसंग आहे. ते रोज घरात अतिशय तंग असं वातावरण आणि गरिबी, मोठी मुश्किली परिस्थिती, ज्याच्यात रोजचं जीवन जे आहे तेही धकवणं खूप कठीण. आणि नेमकं असं झालं की राजाई माता ज्या आहेत त्यांना बाजूला जे परिसा भागवत आहेत त्यांच्या बायकोनं असं सांगितलं की ही जी घरातली तुमची परिस्थिती म्हणे हे आपण बदलू शकतो. म्हणे काय केल्यानं असं होईल? आणि आमचे जे मालक आहेत त्यांनी रुक्मिणी मातेंना प्रसन्न करून एक परीस मिळवून घेतलेला आहे. म्हणे तसं ते कोणाला देत नाही, पण तुमची परिस्थिती नादान आहे, मी तुम्हाला हा परीस देते. तुम्ही एक काम करा, काहीतरी वस्तू तुमच्या घरातल्या ज्या असतील लोखंडाच्या त्या सोन्याच्या करून घ्या आणि त्याच्यानं तुमचं काम चालून घ्या. मला काही तुझी परिस्थिती बघवल्या जात नाही. आता बऱ्याच वेळा महिला वर्गात असे काही छुपे व्यवहार होतात जे एकमेकाला माहीत नसतात. बाई तुझं माझं फक्त गुपित, हे मालकाला तुझ्याही कळता कामा नये आणि माझ्याही कळता कामा नये, असे कधी कधी काही व्यवहार असतात. तसा हा एकमेकांचा मैत्रिणींचा कळवळान झालेला व्यवहार. आणि मग ते घरात आणलं, नामदेवरायांच्या पत्नींनी ते घरात आणलं आणि घरात ज्या काही वस्तू असतील, घरात लोखंडाच्या वस्तू करायला लोखंडाच्या वस्तूसुद्धा तेवढ्या नव्हत्या. नेमकं त्याला जर आपण सोनं करायचं तर तेही अवेलेबल नाही. जे 2-4 वस्तू असतील त्याला लोखंडाच्या त्याला सोनं केलं आणि तो परीस तसाच घरात ठेवला. आणि संध्याकाळी महाराज घरी यायच्या अगोदर जे आहे त्या सगळ्या वस्तू वगैरे विकून सोनाराकडं त्याचे पैसे आणले आणि पैसे आणून घरात अतिशय घमघमाट वगैरे सगळा स्वयंपाक वगैरे तयार झालेला. सगळेजण जे आहेत चांगल्या चांगल्या कपड्यावर दिसायलेत, चांगलं घर. महाराज घरात आले आणि ते घमघमाट वगैरे पाहिला. त्यांना वाटलं आपला काहीतरी रॉंग नंबरच लागलेला दिसतोय. कुठून काही आलं का, शिदा वगैरे आला का, काय झालं नेमकं, हे स्वयंपाक वगैरे कसा तयार झाला? मग नामदेवरायांना जे आहे ते सगळा घडलेला प्रकार त्यांनी सांगितला, असं असं झालं ते.
नामदेवरायांनी ते जे काय सगळ्या वस्तू असतील त्या वस्तू स्वतः तर वापरल्याच नाहीत, तिथंच लगेच गोरगरिबांना ते दान देऊन टाकलं. काही ब्राह्मण वर्ग असेल त्यांना ते बोलून दान करून टाकलं. आणि तो जो परिसा आहे तो पकडला आणि चंद्रभागेत फेकून दिला. आता मात्र काय झालं, आता खूप राजाई माता चिंतेत आल्या. आता नेमकं काय करायचं. एक तर आपण आणलं, हा व्यवहार दोघातला, ज्या दिवशी हे त्यांना कळलं त्या दिवशी हे सगळंच काम बिघडून जाईल. आणि 2-4 दिवस झाल्यानंतर बरोबर त्या परिसा भागवताची जी पत्नी आहे त्यांनी त्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं असं की तो जो परीस दिला तो दे. आणि मग आता ती जी कथा आहे ती सांगायला लागली, बाई असं असं झालं, घरात आले, आमच्या मालकाला ते आवडलं नाही, ते उचललं आणि ते फेकून दिलं. आता इथपर्यंत ती गोष्ट दोघात होती, पण आता ते घडल्यामुळं ते परिसा भागवताला नाही सांगितलं हे असं असं घडलं. ते लगेच नामदेवरायांकडं, निस्ते तुमचे बुक्के पाहून घ्या, निस्त्याच माळा पाहून घ्या, खोटारडे व्यवहार करता म्हणे तुम्ही, लोकांना फक्त उपदेश करता आणि ती चांगली आलेली वस्तू दाबून ठेवली म्हणे तुम्ही, आणि आता आम्हाला तुम्ही सांगताय का म्हणे, आम्हाला काय कळत नाही का, त्याच्याविषयी तुमच्या मनात मोह निर्माण झाला आहे. हे असं कोणी फेकत असतं का म्हणे परीस, काहीतरी आपल्या गप्पा लावल्या. पण नामदेवरायांचा साधू स्वभाव, शांत बसलेले आहेत नामदेवराय, काहीच बोलले नाहीत. सगळं झाल्यानंतर त्याला म्हणले काय झालं, परीसच पाहिजे एवढीच विषय ना, चला म्हणे. तिथं नेलं आणि जसं हात टाकला, हात टाकल्याबरोबर एक 7-8-10 दगड आले आणि त्याला सांगितलं उचल तुझं ह्याच्यातलं एक. अरे म्हणे मी परीस दिला, हे दगडाची विषय नाही म्हणे, तुम्ही मला गारगोट्या कशाला देऊ लागले. नाही म्हणे तुला लोखंडाची वस्तू आहे ज्यानं सोनं होतं, एवढंच परिसाचा गुणधर्म आहे ना, तो झाला म्हणजे बस, तुला बाकीचे काय करायचं. ते उचलला आणि ते लावून पाहिलं, पण जसं लावून पाहिलं ते लगेच सोन्याची झाली. बरं ते दुसरा तुकडा तोही लावून पाहिला, तोही झाला. पण ते म्हणे हे सगळेच परिसे कशाला फेकतं, तुझा तुकडा घ्यायचा म्हणे, हे बाकीचे मी परत फेकणार आहे म्हणे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढा की साधू संत जे आहेत ते तुम्हाला इकडचाही लाभ देऊ शकतात. विठ्ठल विठ्ठल. पण जी हुशार जी मंडळी आहे, जी साधक मंडळी आहे, जी सत्सद विवेक ज्यांचा जागृत आहे, त्यांनी नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा विषय. एकदा असं झालं की एक अनेक दिवसाचं एक जेल आहे, तिथं बरेच कैदी कैद करून ठेवलेले होते आणि थोडे शांत स्वभावाचे कैदी झाले. काय होतं, आपण जिथं राहायला लागतो ना तिथं हळूहळू आपला स्वभाव शांत होऊन जातो. संसारात सुद्धा होतं बरं असं, संसारात सुद्धा खूप तापड असणारे माणसं मागून मागून शांत होऊन जातात, कारण संसार तसं करतोच त्यांना. तसं ते खूप आक्रमक असणारे कैदी, पण तिथं ते जसे जेलमध्ये राहिले काही दिवसाने सगळे शांत स्वभावाचे झाले, एकमेकाशी भांडण नाही, काही नाही. आणि मग तिथलचा जो जेलर आहे, ते जेलर तो सगळ्यांच्या वागणुकीवर खुश झाला आणि सगळ्यांना सांगितलं की आता मला वरतून अशा ऑर्डर आहेत की तुमच्या सगळ्यांची कोणतीही एक मागणी पूर्ण करू शकतो, तुम्ही कोणीही कोणतीही एक मागणी ठेवा म्हणे, तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या स्वभावामुळे वरतून अथॉरिटी आहे, बिलकुल तुम्ही मागताल ती वस्तू तुम्हाला मिळेल. मग आता ते शेवटी कैदीच, प्रत्येकाचा वेगवेगळा विचार. कोणी सांगायला लागलं महाराज काय आहे, मला घरात अशी सवय होती कधीच गादीच्या बगर झोपलो नाही म्हणे, जर चांगली नरम गादी जर मिळाली तर हे हातपाय सगळे ठणकू लागले म्हणे 10-5 वर्षात, तर नरम गादी मिळाली तर नरम गादी द्या. मग कोणी सांगायला लागलं तुमचं इथलचं रोजचं जे जेवण आहे हे काही बरोबर नाही आहे, तुम्ही चांगल्या एखाद्या मेसचा आम्हाला डबा लावून द्या. कोणी काय कोणी काय कोणी काय अशा बरेच प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या. कोणी म्हणायला लागलं अनेक दिवसापासून सिगरेटच ओढली नाही, तर सिगरेटचं जर एक मोठं जर बॉक्स आणून दिला तर चांगलं होईल. कोणी तंबाखूची डिमांड, ज्याच्या ज्या डिमांड असतील तसे झाले. फक्त त्याच्यातला जो एक कैदी आहे तो मात्र एकदम बाजूला शांत बसलेला होता. आता तो जो कैदी आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर त्या जेलरने विचारलं, अरे सगळ्यांकरताच विषय आहे, एकदा मागायचा आहे, एक मागणी मी पूर्ण करणार आहे, तुम्ही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण त्या कैद्यानं सांगितलं खरंच म्हणे जेलर साहेब, जर तुम्ही माझ्या वागणुकीवर जर खुश असाल आणि मला जर एक गोष्ट जर तुम्ही देत असाल तर मला या कैदेतून माझी मुक्तता करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मला एक गोष्ट सांगा की जेवढे कैदी तिथं होते त्या कैद्यामध्ये नेमका हुशार कैदी कोण?
जो सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतोय तोच हुशार कैदी ना. त्याला माहिती की आपल्याला इथून आता सुटका करायला चान्स आहे, आता इथून सुटणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. त्याची जी गोष्ट आहे ना ही कैद्याची गोष्ट नाहीच. ही गोष्ट तुमच्या आमच्यासारख्याची आहे. आपल्याला सुद्धा जे आहेत साधू संत खरे जीवनात भेटतात, ते कृपाही करायला तयार आहेत, पण आपणही असंच करतोय. काय महाराज तुमचे पाय लागू द्या, तुमचे पाय लागले तर आमचं चांगलं होईल. एकदा त्यांचं बोलणं होऊन जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंपण शेत खाऊ नका. तुम्ही खूप जवळ बसलेले आहेत, रेंजमध्ये तुम्ही असो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर विषय असा चालू आहे की आपल्याही सगळ्यांची तीच गोष्ट आहे. साधू संत आपल्याला खूप द्यायला तयार आहेत आणि विशेष लाभ करून द्यायला तयार आहेत, पण आपल्याला तो विशेष लाभ नेमका काय करून घ्यायचा हे आपल्याला कळत नाही. जसं त्या कैद्याला ते माहीत झालेले की खरा लाभ म्हणजे इथून सुटणं आहे, तसं जर बघायला गेलं तर या जन्ममृत्यूच्या ही जी आपल्या पाठीमागे लागलेली गोष्ट आहे काय, ह्याच्यातून जर खरं सुटायचं असेल आणि हाच जीवनात खरा लाभ आहे, हे महाराज अभंगाच्या पहिल्याच्या ह्या ज्या प्रस्तुत कडव्यामध्ये महाराज सुरुवातीला सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. खरं जर बघायला गेलं तर खरा लाभ जीवनातला हा आहे. आपण ज्या जन्ममृत्यूच्या फंद्यात आपण अटकलेले, त्याच्यातून जर आपल्याला कुठं बाजूला होता येत असलं आणि हा जो खरा लाभ आहे हा केवळ आणि केवळ आपल्याला साधू संतच प्राप्त करून देऊ शकतात. हे तो एक संता ठाई, दुसरीकडे नाहीच. ही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर साधू संतांनाच शरण जावं लागेल आणि हाच मानवी जीवनातला अतिशय असा उत्तम लाभ आहे. जर हा लाभ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तशी काहीतरी आपल्यात सुद्धा लायकी निर्माण करावं लागेल. जर कोणत्याही यांच्या कृपेला जर पात्र व्हायचं असेल तर तशी काहीतरी सेवा जर आपल्याकडून घडली तरच आपण त्यांच्या कृपेला पात्र होऊ शकतो. आणि मग ती नेमकी सेवा कोणती घडायला पाहिजे, आणि तसं तर बघायला गेलं ना तर साधू संत जे आहेत, सगळ्यात अगोदर साधू संतांवर खूप विश्वास पाहिजे. जर विश्वासानं आपण त्यांच्याकडे गेलो आणि मग जर सेवा घडली तर ती सेवा खरी असते. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. श्री तुकाराम महाराज जे आहेत, तुकाराम महाराजांचा साधू संतांवर एवढा विश्वास आहे की आपले जे काही सगळे अंग आहेत त्या सगळ्या अंगांना ते त्यांचे दास होत आहेत. सर्व भावे दास झालो त्यांचा, म्हणजे कायिक अंगानं आहे, मानसिक अंगानं आहे, सगळ्या अंगानं तिकडे शरण जर गेलं तरच तिकडं सगळं आपलं काम होऊ शकतो. मग त्याच्यानंतर तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जर आपल्याला याच्यातून जर सुटायचं असेल तर त्यांची आपल्याकडून काहीतरी सेवा घडली पाहिजे. आणि जर आपण सेवा त्यांची केली
तरच आपण त्यांचा सेवक म्हणून घ्यायला आपण पात्र होऊ शकतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांचे दास पुढे आस उरेना. आजच सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या सप्त्याला विशेष स्त्रीवर्गाची साथ आहे. तसंच आज भक्तीसुद्धा जी झाली ना आपल्याला अवेलेबल, हे काहीतरी ज्याला आपण म्हणतो कनेक्शन जुडावं, नेमकंच ती इथे काय यावी आणि ती आज आपल्याला इथं काय लाभावी. तसं तर ती अगोदरच जाणार होती, पण नेमकं हा सप्ताह नियोजित होता आणि तिला इथं येणं ते नियोजित काम होतं. असं 100% भगवंताच्या अनुमतीनं काही काही काम होतच असतात, ते अगोदरच ठरवून दिले असतात, ते तसंच होणार आहे. असो तर म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आपल्याला तो लाभ करून घ्यायचा आहे, पण जर तो लाभ करायचा आहे तर त्याच्याकरता आपल्याला पहिले त्यांचा दास होणं गरजेचं आहे, त्यांचा सेवक होणं गरजेचं आहे. म्हणविता त्यांचे दास हे जे पद आहे, या पदामध्ये नुसतं म्हणविता नाही आहे बरं. नाहीतर आपण असं म्हणताना लोक असं फक्त म्हणत असतात की आम्ही त्यांचे दास आहेत बरं, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, यांचे आम्ही पाईक आहोत. पण खरंच थोडं जर अंतर्गत जर विचार केला तर त्यांचा जर पाईकपणा जर आपला आहे खरोखर, किंवा त्यांचे जर आपण शरणागत आहोत, तर खरंच वाङ्मयाला धरून आपलं सगळं जीवन आहे का. कालच आमच्या आणि इकडे आमचे हरिभक्तपरायण सतीश भाऊ जे आहेत, त्यांचा नेमका कालच विषय झाला की कीर्तन परंपरा जी आहे त्याचं सांगण्याचं काल बाबांनी एक अभंग सांगितलं होतं. सगुण चरित्रे परमपवित्रे. त्या अभंगात नेमकं कीर्तनकाराच्या काय काय मर्यादा आहेत किंवा कसं साधकानं वागलं पाहिजे, या सगळ्या जर आपण मर्यादा बघितलं तर आपण खरंच त्यांचे दास म्हणून घ्यायच्या लायकीचे आहोत का, ह्याचा विचार ज्याचा त्याचा प्रत्येकाने पेपर सोडवायचा. एकमेकाच्या पेपरमध्ये डुकून पाहायची गरज नाही. आपणच आपला लिहायचा ना आपणच आपलं गार्डियन व्हायचं. काय मार्क घ्यायचे आपण आपले घ्यायचे, समोर ग्रंथ ठेवायचा, अर्थ बघायचा, त्याच्यात आपलं जीवन उतरते का ते बघायचं आणि मग मार्क घ्यायचे. काही गरज नाही एवढा गाथा वगैरे ज्ञानेश्वरी सगळं उघडून करायची. फक्त चिरंजीव पद जे आहे ना, तेवढं 42 ओव्याचं चिरंजीव पद घ्या आणि त्या चिरंजीव पदातले जेवढ्या ओव्या आहेत त्याला आणि आपल्या जीवनाला आजूबाजूला ठेवून बघा. चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयेसी कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप. नित्य मृत्यू लागला समीप, न मनी अल्प देह सुख. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला. थिता परमार्था तिचा गेला, करी वहिला विचार. आता हा एकच ओवी विचार करा आपल्या जीवनावर. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. थिता परमार्थ हा तिचा गेला, करी वहिला विचार.
अहो सामान्य साधकाचं द्यावं सोडून, किंवा जसं खाली बसणारे जे आहेत ते सोडून द्या, पण जे उभे राहणार आहेत ते तरी ह्या गोष्टीवर आरूढ आहेत का, ज्याचा त्याने विचार करायचा. कारण मी अगोदरच सांगितलं एकमेकाच्या पेपरमध्ये बघण्याची आवश्यकताच नाही. मग खरोखर जर त्यांचं जर सेवक म्हणून जर आपण घेतलं तर त्याचा परिणाम आहे पुढे आस उरेना. मग अगोदर जे आहे ते साधू संतांचं जीवन बघून घ्या, त्या साधू संतांच्या जीवनाचा अवलंब करा. त्यांच्याकडे नेमकं त्यांनी परमात्माला कसं प्राप्त करून घेतलं, त्याचे संसारात जे सगळ्या गोष्टी आहेत तेही तुमच्या आमच्यासारखेच करत होते, पण त्यांची संसारातली स्थिती नेमकी कशी होती, भक्ती करायची त्यांची स्थिती नेमकी कशी होती, त्यांनी नेमकं कशा प्रकाराने ती भक्ती केली, या गोष्टीचा सगळा आपण विचार करायला पाहिजे. त्यांची गोष्ट अशी आहे, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. त्यांनी इकडचं सगळं प्रेम काढलं होतं आणि ते भगवंतावर लावलं होतं. आपल्याकडून ह्या गोष्टी शक्य आहेत का, एकदा त्याचा आपण विचार करायचा. प्रत्येक साधू संतांचं जर जीवन बघितलं आपण तर याच गोष्टीवर अवलंबून आहे. प्रत्येकाची जर आपण भूमिका बघितली तर सगळ्या इकडचं जी मोहमायाचं जेवढं काही असेल त्या सगळ्याच्या सगळ्या ह्याचं त्यांनी जे प्रेम आहे ते काढलं आणि ते भगवंतावर लावलं आहे, तेव्हा त्यांच्या जीवनात ते पुढे असं उरेना आहे. जर आपल्याला ती स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असली तर आपल्यालाही तसंच वागावं लागेल, तेव्हा ती गोष्ट. साधू संतांचं जीवन बघा, साधू संतांच्या जीवनातली गोष्ट बघा. बिभीषणजी जे आहे तिकडे रामप्रभूंना शरण आले तेव्हा त्यांनी इकडचे सगळे दोर अगोदर कापून टाकले, ज्याला आपण म्हणून परतीचे दोर कापून टाकायचे. जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भवन सुरद परिवारा, सबके ममता ताग बटोरी, मम पद मनहि बांध बर डोरी. विचार करा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तोडून टाकल्यात. कोणत्या कोणत्या? जननी जनक बंधू सुत दारा. सुत म्हणजे जे आहे ते पुत्र, दारा म्हणजे पत्नी, जननी जनक म्हणजे आई वडील. या सगळ्यांवरचं जे प्रेम आहे ते सगळंच्या सगळं प्रेम तिथं जे लागलेलं आहे ते भगवंताच्या चरणी. तनु धनु भवन सुरद परिवारा. माणसं जे आहेत ना ते इतरावरचं तरी प्रेम काढू शकतील, पण तनु म्हणजे स्वतःच्या शरीरावरचं प्रेम एवढं सोपं नाही काढणं. त्याच्याकरता रात्रंदिवस माणसाची खटपट चालू आहे. आरशात जर एकदा उभा राहिला तर किती किती वेळ माणसाचा निघून जातो हे सुद्धा कळत नाही. एक एक दोन दोन तास त्याच्यात जातात माणसाचे, आणि ते माणसाचे जातात त्याच्या दुपटीनं महिला वर्गाकडे. किती वेळ जातो त्याच्यात, कितीतरी वेळ निघून जातो. बरं, किती जरी केलं तरी त्या रूपात किती फरक पडत असेल असं काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही. जे आहे तसंच आहे. उलटं खूप वेळा जर पाहिलं ते आपलंच आपल्याला कसं तरी वाटायला लागतं मागून. प्रत्येकाची परिस्थिती आहे. ते एक विशिष्ट काळ असतो, एक 2-5 वर्षाचा काळ असतो, तेव्हा ते आपल्याला बघून खूप चांगलं वाटतं. आमचे बाबा विनोदांना नेहमीच सांगत असतात की लग्नाचा अल्बम जर पाहिला तर बरेच लोक विचारतात कोण येथे, तो म्हणतो मी आहे ना. अरे रे कसं दिसायला लागला आता. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा विषय एवढाच की त्याच्यात आपला एवढा वेळ चालला आहे, पण एवढा वेळ चालूनही ते थोडी तसं राहत आहे. मग त्याच्यावर जे आपण प्रेम करायला लागलो ते सगळं खोट्या वस्तूवरचंच प्रेम आहे ना. तुम्हाला जर एवढं आपलं सगळं शरीरावर प्रेम आहे, शरीरातला एक तरी अवयव असा आहे का की जो आपली परमिशन घेऊन आपलं काम करतो? नाही बाबा, ह्यानं मला खूप सांभाळलेलं आहे. रोज सकाळी उठायचा तेव्हा हा जेव्हा दात घासायचा काय प्रेमानं ब्रश फिरवायचा माझ्यावर.
किती वेळ वेगवेगळे पेस्ट आणायचं, वेगवेगळं हे करायचं, आणि ते दात पडताना तुम्हाला विचारून पडतात का? आम्हाला इथून जायची आता पाळी आलेली आहे, आम्ही जावं का? तुमची आज्ञा असावी, आपला दात, असं काही पत्रव्यवहार वगैरे काहीच नाही. त्याला पडायचं तेव्हा ते पडणार आहेत, ते केस आहेत, हे सगळे. पण या सगळ्यांवरचं जे प्रेम आहे, आता तरी आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे. हे 100% नश्वर गोष्टी आहेत, आणि ह्या साधू संतांना ह्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे. त्या ज्ञानामुळे ते सहज इकडचा जो ममता आहे ती तोडून टाकतात, आणि मग ते तनु धनु भवन सुरद परिवारा सबके ममता ताग बटोरी मम पद्म नाही बांध बरडोरी. या सगळ्यांवरचं जे प्रेम आहे ते एकत्र करायचं, आणि एकत्र करून भगवंताच्या चरणाला त्याची दोरी बांधायची. मग भगवान सांगतात अस सज्जन मम उर हृदय बसवू धनु जैसे अंगद भवन विठ्ठल विठ्ठल. भगवंताची जी आवड आहे ती विचारात घ्या. असं सज्जन मम उर बस कैसे लोभी हृदय बसो धनु जैसे. जेवढं लोभी माणसाला धन आवडतं तेवढं मला ते आवडतात, असं भगवान स्वतः सांगतात. लोभ्याचं एवढं प्रेम असतं त्या धन्यावर, एवढं प्रेम असतं की तेवढं कशावरच नसतं त्याचं. जर लोभी माणसात जर आपण जीवन बघितलं, गावात एक जागेवर सप्ताह चालू होता, आणि त्या सप्त्यात जे आहे सगळेजण जे आहेत एकाच्या मागच लागलेत. त्याचं नावच ठेवलं दानचंद नाव ठेवलं. तो कधीच पावती फाडणारा माणूस नाही, काही नाही, पण सगळ्यांनी त्याला ते मुद्दामून चिडवण्याकरता हे दानचंद तुला आता इथं काहीतरी द्यावं लागेल, एवढा मोठा सप्ताह आहे, सगळे खूप हिरिरीने सहभाग घेतलेला आहे, तुला ते द्यावं लागेल. पण त्याचं प्रचंड, मी तुम्हाला सांगितलं तसं, लोभी माणसाचं जसं प्रेम धनावर तसं. मग आता काही नाही तर मग आता घरात जे आहे त्याची बायको चांगली होती, त्या बायकोनं एक आपलं चांदीचं एक नाणं काढून दिलं, म्हणजे एवढं तरी द्या, असंही आपण ते घरातच ठेवलेलं आहे, तुम्ही हे मोडणारही नाही, आणि काय करायचं कधी काढतही नाही लॉकरमधून बाहेर, एवढं देऊन टाका, त्या सप्त्याला काम येईल. त्यानं ते आपलं घरातून घेतलं. घरातून घेताना असं मुठ्ठीत दाबलं, घळाघळा अश्रू यायला लागले डोळ्यातून, की आता आपल्याला हे सोडायचं आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं लोभ्याचं त्याच्यावर प्रचंड प्रेम असतं. ते चमडी जाय मगर दमडी नाही जाय, काही झालं तरी हे गेलं नाही पाहिजे. आणि असं करता करता तिथपर्यंत आणलं, त्या मंडपात उभा राहिला, सगळेजण त्या लाईनीत लागलेले आहेत. आता कोणी काय देतं आहे, कोणी काय देतं आहे, पावती बुक, आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी सांगितलं अरे दे ना. देतो ना, काय तुम्ही गडबड करताय, देऊ द्या ना एकदा सगळ्याला, शेवटला मी देणारच आहे. असं करता 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 त्याचा नंबर आला, आणि नंबर आल्याबरोबर त्याने ते जे दाबलेला रुपया आहे तो असा उघडला, आणि त्याला ते घाम आलेल्या रुपयाला तो बोलायला लागला. अरे म्हणे तुलासुद्धा जर माझ्या एवढं रडू येतं आहे तर म्हणे कशाला तुला देतो, लगेच परत उचलला आणि खिशात टाकलं. म्हणजे लोभी जे माणूस आहे त्याचं प्रचंड त्याच्यावर प्रेम असतं, आणि जेवढं लोभ्याचं त्या धन्यावर प्रेम असतं तेवढं भगवान ह्या सगळ्यांची माया ज्याची कमी झालेली आहे, जो इकडे ज्याचं प्रेम आहे तिकडे जर तो साधक गेला तर भगवंताची खरी प्राप्ती होऊ शकते. आणि मग जे आपण अभंगात आता सांगत होतो की खरी जर गोष्ट बघायला गेली तर त्या जर गोष्टीवर आपण आरूढ झालो तरच भगवंताची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल. आणि अशी जर आपल्या जीवनात गोष्ट घडली तरच आपण खरं साधू संतांचे सेवक म्हणून घ्यायच्या लायकीचे झालो. आणि मग म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. मग ही आस उरेना म्हणजे नेमकं काय? आस म्हणजे आपल्या जीवनातली आशा संपून जाते. आणि जर जीवनात जर आपण कोणत्या दुःखाला प्राप्त होतो तर या सगळ्या दुःखाला प्राप्त व्हायचं मुख्य जर काही कारण असेल तर ते मुख्य कारण आहे आशा. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. ते जे पिंगला आख्यान जे आहे भागवतात त्याचा विषय आलेला आहे. आणि ती दिवसभर ती वेश्या जी आहे ती सगळ्यांची वाट बघते, आणि संध्याकाळपर्यंत कोणीच न आल्यामुळे नंतर
निराश होऊन हताश होऊन तिला लक्षात येतं की अरे आपण कशा करता हे जीवन व्यर्थ घालवतो. जर आपण या सगळ्या गोष्टी जेवढं आपण सामान्य लोकाची वाट बघतोय तसं जर भगवंताची वाट बघितली, सामान्य भोग बघण्याकरता आपण ही गोष्ट करतो. एकतर अगोदर घाणेरडं काम करायचं, त्याच्यातून जे धन मिळवायचं, त्याच्यातूनही जो उपभोग मिळवायचा आहे, हे सगळंच नश्वर आहे. आणि जर हे नश्वरच जर मिळवायचं आहे तर ही आशा काय कामाची. त्याऐवजी आपण नैराश्यम परमं सुखम, आपल्या जीवनातली निराशा जी आहे तीच चांगली आहे, ते चांगलं सुख आहे. आशा ही परमं दुःखम, ही आशा जी आहे ना, ही आशा बाजूला झाली पाहिजे. जर आशा जर बाजूला झाली तर माणसातल्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी तिथेच जागेवर संपून जातात. विचार करा तुम्ही की आपल्याला जेवढं काही दुःख होतं हे आपल्याला वाटणाऱ्या आशेमुळंच होतं आहे. प्रत्येकाकडे बघा. तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे जे काम असतं ना, हे आपला पेपर आपणच तपासून घ्यायचा. आपल्याला रात्रंदिवस एकेका गोष्टीची आशा लागलेली आहे. कोणाला पैशाची आशा आहे, कोणाला धनाची आशा आहे, कोणाला मानाची आशा आहे, कोणाला पुत्रपौत्रादी आशा आहे, कशाच्या आशाच लागलेल्या आहेत. आणि या जर सगळ्या आशा आहे, हेच जर लाभ आपल्याला संतांकडे जर मिळवायचं तर मग संतांकडे जाऊन वेगळं आपण असं काय मिळवणार आहे. पण साधू संतांचं म्हणणं आहे की जे आम्ही तुम्हाला लाभ मिळवून देणार आहे तो असा नासका लाभ, कुचका लाभ मिळवूनच देणार नाही. जे आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहे ते अविनाश पदाची आम्ही तुम्हाला प्राप्ती करून देणार. ते असं सुख असणार आहे की ते जर तुम्हाला एकदा मिळालं की त्याच्यानंतर तुमच्या जीवनात काहीच मिळवायचं शिल्लक राहणार नाही, म्हणून पुढे असं उरेना. आणि ते साधू संतांनी जर आपल्याला जीवनात मिळवून दिलं तर ते जे मिळवून देणार आहेत ते कधीच न सरणारी अशी गोष्ट आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज केले संती कल्पांतीही सरेना. साधू संतांकडे जे आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे ते असं काही आपल्याला दान देणार आहे की ते कधीच सरणार नाही. कल्पांतीही सरेना. कल्प म्हणजे जे आहे ना, ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे ते ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अनुषंगानं हे गणित मांडलेलं आहे. नेमकं किती वर्ष झाले, 43 अब्ज काही करोड वर्ष जे आहेत तेवढं वर्ष जेव्हा एकदा होतात तेव्हा मनुष्य जीवनाचा म्हणजे ब्रह्मदेवाच्या एक दिवस होतो. म्हणजे कितीतरी वेळा ती गोष्ट होऊन गेल्यानंतर किती मानव त्याच्यात संपून जातात, किती इंद्र त्याच्यात संपून जातात. त्याच्यात ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि एक रात्रात तेवढे परत विषय होतात. आणि ते जे ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे ना त्याला ते कल्पाचा विषय आहे. आणि जर साधू संतांकडून जी गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे ती अशी प्राप्त होणार आहे की ती कधीच सरणार नाही. मग जे आपल्याला भोग मिळवायची आपली आशा आहे ते लावा तुम्ही गणित की असं आहे का. एकतर पुढे असं उरेना या गणितात ते बसतंय का, आणि कल्पांतीही सरेना या गोष्टीत दोन्हीकडे ते बसतंय का. तर दोन्हीकडे ती गोष्ट फेल आहे. त्याचं कारण असं आहे की जे आपल्याला मिळणारी गोष्ट आहे, जर इथलचे जरी भोग आपण बघितले तर इथलचे तर भोग खूपच नाचके कुचके. एकतर ते किती दिवस राहतील हेही सांगू नाही शकत. एखादी चांगली वस्तू आपण खायला बनवली, चांगली वस्तू किती वेळ चांगली राहते.
खूप गरम गरम एखादी गोष्ट आहे आणि ती आपण जेवणाला बनवली, चांगली भाजी आहे, सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळीसुद्धा चांगली नाही राहत. असे कितीतरी भोग आहेत. आता धन जरी आपण मिळवलं, त्या धनाकरतासुद्धा अशी गोष्ट आहे की जर धन मिळवलं जरी तरी ते धन किती दिवस आपल्याला काम येणार आहे. जोपर्यंत शरीर धष्टपुष्ट आहे तोपर्यंत ते भोग घेण्याची आपल्याकडे इच्छा असते किंवा शरीरात शक्ती असते. एकदा शरीर थकलं, समोर किती जरी चांगला भोग असला तर ते भोगण्याची आपल्याला कॅपॅसिटीच उरत नाही. मग ते धन तरी काय कामाचं आहे त्याच्यानंतर. या तर सगळ्या गोष्टी आहेतच, पण समजा इथलचं जरी आपण सोडून दिलं आणि जर वरचे भोग जर बघितले, आपण पकडून घ्या एखाद्यानं चांगलं कर्म केलं, जे काही आहे ते कर्म चांगलं करून जर त्यानं वरचं काही पद मिळवलं तर ते इंद्रादी वगैरे सुद्धा जे पद आहे त्यालासुद्धा मीटर लागलेलं आहे. ते पण जेव्हा पुण्याचं क्षय येतं तेव्हा तुम्हाला परत खाली यावंच लागतं. ते तम भुक्त्वा क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. हो बघा, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, जसं ते संपलं भोग की तुम्हाला परत खाली यावंच लागतं. ते दोन्ही जे भोग आहेत ते नाचके कुचकेच आहेत, त्याला एक मीटर लागलेलं आहे. आणि तसे भोग जे आहेत ते तुम्हाला मिळवून द्यायला साधू संतांनी ही गोष्ट सांगितलेलीच नाही. साधू संतांकडे जे आहे, एकतर तुम्हाला पुढे कोणतीच आशा जीवनात शिल्लक राहू नये, पुढे आस उरे ना. आणि जे मिळवून दिलेलं जे आहे ते असं मिळवून दिलं आहे की कल्पांतीही सरेना, त्याचा कधीच अंत होणारं ते नाही. त्यांच्या मिळवण्याच्या पाठीमागचा मूळ जर उद्देश आपण बघितला तर आपण ज्या गोष्टीला भुललेलो आहोत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अशाच आहेत, त्या कधी ना कधी सरणाऱ्याच आहेत आणि आपण त्याच्यात अटकलेलं आहे. हे जे आहे साधू संतांना जे ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानामुळे त्यांची इकडे जी नजर आहे ती बदललेली आहे आणि त्यांनी ते सगळं लक्षात घेतलेलं आहे. तुम्ही साधू संतांचे सगळ्यांचे वाङ्मय एकदा बघा आणि त्यांनी नेमकं असं का केलं असेल. जर आपण तुकोबारायांचं जर वाङ्मय बघितलं, पहिलाच अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता इथं नेमकं कुठे राहू द्या वृत्ती एवढं सांगितलं आहे, पण आता काय काय नको आहे. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा. इथलचा निषेध करून टाकला, इथलचे कोणतेच पदार्थ नको. पुढचं पण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडो देसी. आणि त्याचं कारण बघा, आता कारणाकडे विशेष लक्ष द्या. इथे त्याची ज्ञानदृष्टी आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. वर्म म्हणजे त्याचं ज्ञान झालेलं आहे, आम्हाला ते कळालेलं आहे. जे जे कर्म धर्म, कर्मधर्म म्हणजे कर्मजन्य वस्तूंपासून मिळणारं सुख आणि धर्मजन्य वस्तूंपासून मिळणारं सुख. कर्मजन्य म्हणजे इथे जे काही आपल्याला सगळं मिळणार आहे ते मिळणारं सुख आणि धर्मजन्य म्हणजे इथे करून वर जे मिळणारं सुख आहे. हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी साधू संतांना ह्याचं ज्ञान असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्याच्यात कोणतीच गोष्ट नको आहे. जर आपण त्यांच्या शरण गेलो, जर आपण त्यांचे खरे सेवक झालो, म्हणविता त्यांचे दास. पण दास कसे, ज्या वृत्तीवर ते अवलंबून आहेत ती वृत्ती जर आपल्या अंगात आली, ती वृत्ती आपल्या अंगात कशी येणार, जर आपण त्यांच्या जीवनाचं अवलोकन केलं. नेमकं त्यांनी ह्याच्यातून बाहेर सुटण्याकरता काय साधना केली, त्या साधनेवर जर आपण आपलं जीवन आरूढ केलं, त्यांनी एक एक जी भक्ती केली आहे त्या भक्तीकडे आपण लक्ष जर दिलं तर निश्चित आपल्या जीवनात तशी प्राप्ती होऊ शकते. भक्तीचे कितीतरी प्रकार आहेत. आपण जसं नारद भक्तिसूत्रात जर बघितलं तर श्रवणम कीर्तनम जे आहे त्याच्यामधली दास्यत्व भक्ती जी आहे ती आज आपल्या सप्त्याला जे मुख्य अधिष्ठात्री जी देवता आहे किंवा ज्यांच्या निमित्तानं हा सप्ताह आहे त्या हनुमंतरायांकडे बघा तुम्ही ती भक्ती कशी केलेली. हनुमंते केले देखिले रामचरण. काय भक्ती आहे, काय त्यांच्या जीवनातली प्रत्येक जर गोष्ट आपण बघितली तर हनुमंतराय जे आहेत ना, हनुमंतरायांनी अशी सेवा केलेली आहे की भगवानसुद्धा त्यांचे ऋणी झालेत. भगवंतालासुद्धा जे आहेत, सुरुवातीचाच प्रसंग आहे किष्किंधाकांडामध्ये जेव्हा रामप्रभूंची आणि हनुमंतरायांची भेट होते आणि त्या भेटीच्या दरम्यान असं होतं की प्रश्न विचारला जातो
हनुमंतराया सांगतात कोमल भूमी कठीण भूमी कोमल पदगामिनी कवन हेतू बिचरवी बनस्वामी. हनुमंतराय म्हणतात की ही कठीण भूमी आहे आणि तुम्ही कशाला इथे तुमच्या ह्या कोमल कोमल पायानं चालतात प्रभू, तुम्हाला त्रास होईल. हनुमंतरायानं आपलं आर्ततेनं ही गोष्ट सांगितली आणि आर्ततेनं गोष्ट ऐकताना लक्ष्मणजीला थोडं हसू आलं. लक्ष्मणजीला जसं हसू आलं तसं प्रभूंना थोडं वाईट वाटलं. तसं लक्ष्मणजींचा जो स्वभाव आहे ना तो थोडका जर आपल्याला छोट्या शब्दात सांगायचं तर थोडासा खट्याळ पण स्वभाव आहे. त्यांना अशी काही गोष्ट जी आहे ती आवडते. आणि लक्ष्मणजी थोडे हसले. हसल्यानंतर रामप्रभूंनी हनुमंतरायाकडे बघून आणि लक्ष्मणजीला सांगितलं, अहो लक्ष्मणा म्हणे हनुमंतराय एवढ्या कळवळीनं बोलतात आणि तुम्ही असं हसलेलं चांगलं नाही वाटत. मग ते हनुमंतरायांकडे बघून मी हसलो नाही म्हणे, प्रभू असं झालं आहे की आपल्याला रोज इथं कोणी ना कोणी भेटते आणि हाच प्रश्न हाच आपल्याला सांगतो की कठीण भूमी कोमल पदगामी कवन हेतू बिचरे बनस्वामी. काही व्यवस्था तर कोणतीच केली नाही म्हणे कोणी आत्तापर्यंत, फक्त आपली काळजी विनाकारण विचारायचं. जसं आपण एखादा पाहुणा घरात आला का दूध घेता का कॉफी घेता का चहा घेता, बरं तुम्ही घेऊनच आले का, बरं राहू द्या, मग सगळं आपलंच बोलायचं. तसा हा विषय म्हणे कोणी काही पुढचं करायलाच तयार नाही, फक्त आपलं बोलतायत म्हणे. बरं बाकीच्याचं द्या सोडून म्हणे. एवढे भरत भैया आले म्हणे इथं, त्यांनीसुद्धा हीच गोष्ट मांडली आणि आपल्याला वाटलं काहीतरी भरत भैया करतील तर तुमच्या पादुका घेऊन गेले म्हणे. म्हणजे आता तर विदाऊट चप्पल काम झालं म्हणे, काही व्यवस्था करायची दोन. म्हणून मला हसू आला की तसेच हे पण असतील. पण तसं जे आहे ना हनुमंतरायाकडे बघितल्यानंतर रामप्रभूंनी सांगितलं की म्हणे लक्ष्मणा इथपर्यंत ते कार्य सगळ्यांनी केलं असेल म्हणे, पण आता जे हनुमंतराय आहेत ना हे असं करणार नाहीत. आणि त्या दिवशीपासून भगवंताला जे स्कंदारूढ हनुमंतरायाने घेतले तर कुठेच पायी चालू नाही दिलं. म्हणजे एवढी ती दास्यत्व भक्ती हनुमंतरायाने केली. विठ्ठल विठ्ठल. आणि पुढे युद्धाच्या प्रसंगात सुद्धा आत्ताच आपण रामकथा ऐकली, रामकथेलाही काही श्रोते उपस्थित होते बाबांच्या रामकथेला. तिथेही हा विषय नेमकाच झाला की नेमका तो रथ कसा आहे. त्या रथावर जे हनुमंतरायांनी जे रथ सांगितला आणि भगवान जे स्कंदारूढ होते त्याचं सगळं वर्णन आपण ऐकलं की नेमकं त्याच्यातलं रथ कोणता आणि आपल्या जीवनात नेमका कोणता रथ पाहिजे या दोघांचंही वर्णन आपण ऐकलं. सांगण्याचा उद्देश एवढा की त्यांनी ज्या मार्गावर आपलं जीवन आरूढ केलं आहे त्या मार्गावर जर आपण आरूढ झालो तर आपल्याकडून ती गोष्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला शिकायची त्यांच्याकडून ती गोष्ट आहे. मग जर शिकायचे असेल तर त्यांचं दास्यत्व आपल्याला पत्करावं लागेल, त्यांचं सेवक आपल्याला बनावं लागेल. आणि जर आपण त्यांचं सेवक बनलो तर ही जी गोष्ट आहे ही त्यांच्याकरता तर आहेच चांगली, म्हणजे आपल्याकरता तर आहेच चांगली, पण भगवंताला आपल्या सेवेपेक्षाही त्यांची जर सेवा केली, त्यांचं जर नाव घेतलं तर हे जास्त आवडतं. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात
हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुढे उपादान केले संती कल्पांती सरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तर या जे शेवटचं जे चरण आहे या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवेला एवढं मोठं महत्त्व दिलेलं आहे की एक वेळ देवाची जरी सेवा नाही घडली तरी चालेल, किंवा देवांना जर संतांची सेवा घडली तर ही त्यांच्या सेवेपेक्षाही जास्त आवडणारी सेवा आहे. तसं संतांची जर सेवा घडली तर दोन्ही सेवा घडल्यातच जमा आहेत, त्याच्यात दोघांमध्ये बदलच नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा कितीतरी प्रमाणानं आपल्याला सिद्धी देता येईल. भगवंताला सुद्धा जे आहे ना त्यांची सेवा करणारे सेवक जास्त आवडतात. रामायणामध्ये जे आहे ना भगवानजी 9विधा भक्ती शबरीला सांगतात. त्या 9विधा भक्तीमध्ये 7वी भक्ती सांगतात. सातव सममय मोही जग देखा मोते संत अधिक कर लेखा. मोते संत अधिक कर लेखा. तुम्हाला खरी भक्ती सांगायची तर माझ्यापेक्षाही जे साधू संतांना जास्त किंमत देतील किंवा जास्त त्यांच्याकडे जास्त भावानं जातील. मोते संत अधिक कर लेखा म्हणजे माझ्यापेक्षाही त्यांना जास्त महत्त्व देणारे जे भक्त आहेत ते मला अतिशय आवडणारे आहेत. आणि स्वतः भगवान ही गोष्ट सांगतात. भगवंताच्या घरात एकदा नारद महर्षींचंच जाणं झालं आणि मग नारद महर्षींना जसं गेलेत तसं नारद महर्षींनी रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं की कुठं आहेत भगवान, मला भेट घ्यायची. काही कारण असेल त्या कारणानं ते गेलेत आणि देव पूजा करतायत म्हणे, थोड्या वेळ थांबा म्हणे. महाराज बसा, पूजा करतायत, मी सांगून येते. पण थोडं नारद महर्षींनाही कुतूहल वाटलं की आपण जी सेवा करतोय ती तर भगवंताची आपण पूजा करतोय, त्याच्यात काही वाद नाही, पण भगवान नेमकी कशाची पूजा करतात. तर भगवंताची पूजा पाहायला नारद महर्षींनाच उत्सुकता वाटली. जसं भगवंताची पूजा पाहायची त्यांनी सांगितलं आईसाहेब तुम्ही जाऊच नका, मलाच ते तुमचं देवघर बघायचं आहे, मी जातो भगवंताला सांगतो. आणि ते मोठं घर होतं, ते का आपल्यासारखं स्वती कुठंतरी एखादं अडकवलेलं देवघर, एक स्पेशल खोली होती त्याच्याकरता. आणि त्या महलात जसं प्रवेश केला तसं नारद महर्षींनी बघितलं दूरूनच की सगळे साधू संतांच्या प्रतिमा, सनक सनंदन सनातन सनत कुमार वगैरे. स्वतः नारद महर्षींची एका साईडला चांगली मूर्ती, व्यास महर्षी असतील, हनुमंतराय असतील, जेवढे जेवढे काही भगवंत होऊन गेलेत, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, चोखोबा आहेत, निळोबा आहेत, सगळ्यांची तिथं प्रतिमा बघून जे आहे ते नारद महर्षींनाच वाटायला लागलं की भगवान हे काय करताय तुम्ही. म्हणजे नारद महर्षी हेच माझे खरे देव आहेत.
ह्यांचीच पूजा मी रोज करतो. आणि तेवढंच नाही म्हणे, माझ्या ठिकाणी जे काही पवित्रता आलेली म्हणे, मला जे काही लोक पूजतायत म्हणे, हे ह्यांच्यामुळे माझं पवित्रपण आहे. आणि नाथ भागवतात सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्तांचे निमज जाण, या लागे भक्ता मागे मी आपण धावे चरण देणू वंदावया. भगवान सांगतात की माझ्याकडे जो पवित्रपणा आला आहे ना, या भक्तांमुळे आलं आहे. आणि या भक्तांची चरणाची जी धूळ आहे ही आपल्या मस्तकाला लावण्याकरता मी यांच्या पाठीमागं धावतो म्हणून. शांतम ते तुये ये टंगरी रेणू भी जे आहेत या पदावर या ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि भगवंताचा तुम्ही विचार करा की भगवंताला ती सेवा किती आवडणारी आहे. जर भगवान स्वतः जर त्यांची सेवा करतात तर भगवंताला निश्चितच दुसऱ्यांनी सेवा केलेली आवडणार नाही का. आणि कितीतरी असे भक्त आहेत की त्यांनी प्रत्यक्ष भगवंताची सेवा केलेली नाही जीवनात, पण साधू संतांची एवढी सेवा केली आहे. प्रत्यक्ष निळोबारायांचं उदाहरण घ्या. निळोबारायांना तर भगवान आले होते आणि भगवंताला त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला बोलवलेलंच नाही, आम्हाला तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं, आम्ही तुकोबारायांकरता इथं धरणं मांडून बसलेलो. तुम्ही विचार करा या गोष्टीला की साधू संतांना जे महत्त्व दिले ते भगवान समोर आलेले तरीसुद्धा भगवंता तुम्हाला आम्ही बोलवलेलं नाही असं सांगण्याची हिंमत कशाच्या जोरावर आहे. म्हणविता त्यांचे दास, खरे दास आहेत त्यांचे, तेव्हा ती हिंमत तयार झाली, तेव्हा भगवंताला असं बोलू शकता. अर्थात तो प्रेमाचा विषय आहे. कितीतरी साधू संतांच्या जीवनात असे काही लोक येऊन गेलेत की त्यांनी प्रत्यक्ष भगवंताची आराधना खूप कमी केली, पण त्यांची सेवा एवढी मनोभावे केली. नाथ महाराज जे आहेत ना, नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. नाथ महाराजांच्या मुलीचा मुलगा मुक्तेश्वर नाव त्याचं, आणि तो मुक्तेश्वर जो आहे तो जन्माताच मुका होता, त्याला बोलता येत नव्हतं. पण नाथ महाराजांवर प्रचंड श्रद्धा, एवढी श्रद्धा की कायम त्यांच्या आजूबाजूला बघायचं. आणि त्या मुलीच्या जीवनात थोडे संकट असल्यामुळे हा मुक्तेश्वर लहानपणापासून नाथ महाराजांच्याच घरी राहायचं. आणि ते नाथ महाराजांनी त्याच्याकडं बघायचं आणि बघून असं वाटायचं नाथ महाराजांना की किती सेवाधारी, काही जरी सांगितलं तर ते काम करायला तयार आहे, पण बोलता येत नाही, निसर्गतः अडचण आहे. पण नाथ महाराजांनी एक दिवशी डोक्यावर हात ठेवला आणि त्या मुक्तेश्वराला बोलता येऊ लागलं. तिथून पुढं त्या मुक्तेश्वराला सुद्धा वाचा फुटली. आणि तो मुक्तेश्वर जो आहे तो एवढा महान पंडित झाला त्याच्यानंतर की नाथ महाराजांचा हरिपंडितावर जेवढा जीव नसेल स्वतःच्या मुलावर, तेवढा त्याच्यावर जीव होता. त्याचं कारण काय? कारण खरोखर त्यांचा दास झालेला. तुम्ही गावबाचं उदाहरण घ्या. गावबा जे त्यांच्याकडे आलेले होते, तुम्ही गावबांचंही चरित्र बघा. गावबा तर फक्त पोळी खायच्या उद्देशानं त्यांच्या घरी आलेले होते, पण त्या उद्देशानं जरी ते त्यांच्या घरी होते, पण नाथ महाराजांची त्याच्यानंतर त्यांनी खूप मनोभावे सेवा केली. जे नाथ महाराज सांगतील ते काम करायला आपण तयार. आणि मग जेव्हा नाथ महाराजांचा निर्याण काल जवळ आला, हे उर्वरित भावार्थ रामायण कोण लिहिणार हा सगळ्यांना पेच पडला. आणि नाथ महाराज आता हुशार असलेल्या हरिपंडिताची निवड करतील असं हरिपंडिताला सुद्धा मनोमन वाटत होतं की हे म्हणतील की मी लिहीन. हरिपंडित हुशार होते, त्या बाबतीत काहीच संशय नाही. पण जी सेवा घडायला पाहिजे होती, ती जी सेवा होती ती खरी गावबांकडून घडली. आणि नाथ महाराजांनी सांगितलं हे उर्वरित जे रामायण हे गावबा लिहे. म्हणजे पोळी खायच्या उद्देशानं जो आलेला आहे, पण खरा दास झाला. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आणि त्या अनुषंगानं जे कृपादान साधू संत करतात, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. जेवढी कीर्ती साधू संतांची आहे तेवढ्या साधू संतांचे जे शिष्यवर्ग आहे किंवा साधू संतांचा जो सेवक वर्ग आहे त्यांचीही कीर्ती जी आहे ती अजरामरच राहणार आहे. कल्पांतीही सरेना या गोष्टीचा अर्थ कीर्ती या अनुषंगानं नका घेऊ. कीर्ती हे खूप सामान्य गोष्ट आहे. हे कीर्ती व्हावी किंवा लोकात नाव व्हावं हे तुमच्या आमच्या लोकांना वाटतं, पण साधू संतांना त्याचीही अपेक्षा नाही. पण त्यांना जे सुख मिळालेलं आहे, ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीनं त्यांनी जे मिळवून घेतलेलं आहे, जे अविनाशपद जे मिळवून घेतलं आहे, ते अविनाशपद कल्पांतीही सरेना म्हणजे त्याचा नाशच नाही. अविनाशपदाचा अर्थच असा आहे की कधीच ज्या पदाचा नाश होत नाही त्याला अविनाशपद म्हणतात. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील पण केव्हा? खरं जर आपण साधू संतांचा पाईक झालो तर. आणि त्या साधू संतांच्या पाईक होण्याकरता अगोदर त्यांचं जे वाङ्मय आहे त्याचा आपल्याला खूप बारकाईनं विचार करावा लागेल.
साधू संतांच्या जीवनाचा खूप बारकाईने विचार करावा लागेल. नेमकं ते कसं वागत होते, ह्या सगळ्या गोष्टीवर आरूढ होण्याकरता जेव्हा आपण त्यांचं जीवन बारकाईनं बघू, खूप दूर जायची गरज नसते. आपल्यासमोर एखादं आदर्श व्यक्तिमत्व असतं, त्या आदर्श व्यक्तिमत्वाकडून सुद्धा आपल्याला ती गोष्ट घेता येते की नेमकं आपण कसं वागलं तर आपल्याला पुढं चालता येईल. आणि तुम्हाला तर अगोदरच सांगितलं की आपण ज्या काही गोष्टी करतो आहे, ज्या काही पारमार्थिक क्रिया करतो आहे, कोणत्याही पारमार्थिक क्रियेला जे आहे अगोदर तुम्ही तिथे बघून घ्या त्या अटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी बसत आहेत का हे एकदा आपण तपासून घ्यायला पाहिजेच. नाहीतर आपला परमार्थ चालला आहे बस, नुसतं क्रियेनं परमार्थ आहे, त्याचं म्हणावं एवढा काही उपयोग होणार नाही. जर खरा उपयोग करून घ्यायचा असला, जर खरी जीवनात त्यांची कृपा जर मिळवून घ्यायची असली तर आपण त्यांच्या पावलावर जर पाऊल ठेवून जर वागलो, जसं आपण म्हणतो महाजनो येन गतस्त्य पंथाहा किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गोमता कोठे काय. हे मार्गावर चालणं म्हणजे त्यांचा खरा सेवक होणं, हा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. माझ्या अल्पमतीला जसा मला सुचला किंवा जसं मला श्रवण झालेलं आहे त्या श्रवणाच्या अनुषंगाने मी तुमच्याकडे हा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. पूर्ण बरोबर असाच भाव असेल असा काही माझा अट्टहास नाही, पण खूप काही घ्यायची गरज नसते. जसं आपण जर वर एखाद्या दिवस आपल्याला जायचा चान्स आला आणि जर कोणी सांगितलं प्या अमृत, तर किती अमृत पिलं म्हणजे आपण अमर होऊ? काही नाही ना, अमर व्हायला एवढं अमृत खूप होऊन जातं. जर त्याच्यात जर मरत नाही असं म्हणतात तर एवढं एक ज्याला आपण म्हणतो टोपण भरही अमृत बसवेल. या पूर्ण कीर्तनाचा जर गोषवारा काढायचा तर फक्त गोषवारा एकच आहे की साधू संतांचे पाईक व्हा, साधू संतांना आवडेल असं जीवन जगा, साधू संतांना वाटलं पाहिजे की खरोखर हा माझा मुलगा आहे, खरोखर आपण त्यांचे संतान आहोत असं साधू संतांना वाटलं पाहिजे. जर तसं त्यांना वाटलं तर बाकीच्या सगळ्या कृपा ज्या आहेत ते साधू संत देणारच आहेत. ते कृपा करायलाच इथं आले आहेत, ते आपल्यावर उपकार करण्यासाठी चालायला आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, ते सगळे तुमच्या आमच्या कल्याण करण्याकरता चालले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, कितीतरी प्रमाणे या गोष्टीची सिद्धी करता येईल. या गोष्टीवर आपलं जीवन आरूढ करून घ्यायचं आणि साधू संतांचा हा जो उपदेश आहे तो आपण लक्षात घ्यायचा. आणि असे आपलं जर जीवन करून घेतलं तर निश्चितच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता होऊ शकते. आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं हा जो अभंग आहे हा साधू संतांचा आयडेंटिटी कार्डसुद्धा आहे. आता आयडेंटिटी कार्ड कसं आहे थोड्या शब्दात सांगतो. थोड्या शब्दात असं म्हणजे ज्यांच्या जीवनात आस उरलेली नाही आहे ते म्हणजे साधू संत. आता आपण ज्यांच्याकडे साधू संत म्हणून जातो आहे असं वाटतंय का त्यांच्याकडे बघून की त्यांच्या आशा संपलेल्या आहेत? जर आशा संपलेल्या जर आपल्याला वाटत असल्या त्यांच्या, तर त्यांना एवढ्या ॲडव्हर्टाईज, एवढ्या गोष्टी, एवढ्या प्रसिद्धी हे करायची गरजच काय? तुम्ही मला असं दाखवा ना कधी की बाबा तुकोबारायांनी ह्यात गाथ्याची ॲडव्हर्टाईज करण्याकरता आतोनात प्रयत्न केला किंवा कोणीतरी असा आतोनात प्रयत्न केला. उलट ते जे आहे ते तुमच्या आमच्याकरता त्यांनी उपकाराकरता लिहिलं आहे, त्याच्याकरता त्यांनी कोणताच उहापोहा केलेला नाही. हेच ते आयडेंटिटी कार्ड आहे की तुम्ही विचार करून घ्या साधू संतांचं जे जीवन आहे ते असं आहे का, आणि आपल्या सगळ्यांवर कृपा करण्याकरता त्यांचं काम चाललं आहे की त्यांचं खिश्या भरण्याकरता काम चाललं आहे. हेच सगळं करा, हे लक्षात घ्या. खरे साधू संत कोण आहेत ते ओळखून घ्या आणि त्यांना शरण जाऊन तसं वागण्याचा प्रयत्न करा. एवढं सांगून आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. आजची जी सेवा आहे ही तशी सेवा बरोबर आपली 8 ते 10ची नियोजित सेवा होती, पण थोडासा उशीर झाला. त्याच्यात माझ्याकडूनही थोडी मागं पुढं झालं. तसं मी तयार होतो पण थोडं यायला मागं पुढं झालं. हे नवीन ठिकाण असल्यामुळे त्यांनी गाडी पाठवली. म्हणलं काही हरकत नाही, नवीन ठिकाणावर यायला थोडा वेळ लागेल. पण जरी वेळ झाला, बरोबर 8:30ला आपली सेवा सुरू झाली, 10:30ला आपण त्या सेवेला पूर्ण विराम देऊ. कारण वेळेवर जर गाडी निघाली आणि वेळेवर जर पोहोचली तर त्या गाडीत बसायला लोकांना आवडतं. नाहीतर ती गाडीच काय कामाची जी वेळेवर पोहोचवणारच नाही. आणि आजच्या या सेवेला जे आहे ना तसं थोडा धाक पण होता बरं मला. त्याचं कारण नेहमीचं जे आहे, नेहमीचं जे गायन वगैरे असतं ना ते आमचं कुठेही ॲडजस्ट होणारं काम आहे. पण आज भक्तीची उपस्थिती आहे ना त्याच्यामुळं तिलाच नाही पण आपल्या सगळ्यांना तिचं धाक आहे. हे बघा, हे काही तिचं वर्णन नाही, हे तिच्या ज्ञानाचं वर्णन आहे जे तिनं प्राप्त करून घेतलेलं आहे. ते निश्चितच ती गोष्ट जी आहे आपल्याला मान्यच करावं लागते. त्यामुळे एखादा स्वर जर इकडं तिकडं गेला तर मला तिथं बघावं लागत होतं हे कसं व्हावं. आणि तसंच जर निरूपणाच्या बाबतीत जर म्हणावं तर आपल्या सगळ्यांना ज्या ज्येष्ठ आहेत ते आपल्या ताई आज उपस्थित आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मलाही 2-4 वेळा असं इकडं बघावं वाटलं.
जर त्यांचं जर असं होकारार्थी मान तर बरोबर चालली गाडी, नाही तर आपण विचार करायचा की गाडी खाली उतरली आपण परत वर आणायची. आणि अजून एक गोष्ट सांगतो, एवढे जरी सगळे असले तरी भीती का नाही, त्याचं कारण एकमेव असे की भीती नसण्याचं कारण हे सगळं मातृहृदय आहे. आणि ह्या हृदयातून जेव्हा एखादी गोष्ट बघितल्या जाते ती निश्चितच एक वेगळी गोष्ट असते. याच सगळ्या अनुषंगानं तुम्ही सगळे आहेत, तुम्हाला अनेक वेळा मी ही गोष्ट सांगितली. इथे कार्यक्रम करताना खूप आनंद होतो, कारण हे जे सगळे चेहरे आहेत ना हे खूप बालपणापासून आपण बघत आलो आहोत. त्यामुळे यांच्याकडे येताना असं वाटतं आपण आपल्याच घरी चाललेलो आहोत. त्यामुळे वेगळा काहीच विषय असो. झालेली जी सेवा आहे ती पुनश्च हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर